की हा होईल दान बसावो, की आपण त्या ठिकाणी प्रसन्न होऊन हे विश्वास देवा आपण प्रसन्न होऊन मला हे बसायला द्या. आणि हे प्राप्त झाल्यानंतरही ज्ञानोबा राय काय म्हणतात, येणे एवढे ज्ञान देवो की हे प्राप्त करून मी त्या ठिकाणी आता सुखी झालेलो आहे, असे त्या ठिकाणी त्यांनी उद्गार काढलेले आहेत. म्हणजेच काय की पसायदानाच्या प्राप्तीनंतर ज्ञानोबा राय हे सुखी झाले. मग सुखी म्हणून आपण असं काही मागितलं पाहिजे श्री गुरुने की ज्यामुळे आपण सुखी होऊ. आणि म्हणून कारण लौकिक पदार्थ भगवंताकडे संतांकडे मागून माणूस कधी सुखी होत नाही. तुम्ही आम्ही देवाच्या मंदिरात जातो, देवाकडे मंदिरात जाण्यापासून आपली तयारी काय असते, देवा असं होते, देवा तसं होते, देवा यंदाचा पगार वाढू दे, 4-5 जणांनी पगार वाढू द्या. तर कोणाला काय वाटतं, देवा मला पास होऊ दे परीक्षेमध्ये, पेपर चांगला जाऊ दे, कोणाचं काय काही ना काही आपण मागतो. त्या मागण्या ते दान त्या ठिकाणी निष्फळ न होता देवदृष्टीच्या निश्चित पूर्ण करेल. परंतु असं काही मागितलं पाहिजे की जे चिरकालपर्यंत त्या ठिकाणी ज्ञानोबा राय त्या ठिकाणी समाधिस्थ होऊन किती वर्ष होत आहे? 700-750 वर्ष जवळपास. आताच मागे त्या ठिकाणी 725 काहीतरी हे झालं होतं. तर आता समजा पुढे तरी आपण 700 वर्ष धरा की 700 वर्षानंतरही ज्ञानोबा रायांनी ते आजही त्या ठिकाणी आपण म्हणत आहोत, प्रार्थना रूपाने ते म्हणत आहोत. म्हणून हे जे बसायला आहे तर हे आदर्श प्रार्थना आहे. आणि म्हणून या प्रार्थना भगवंताकडे आपणही ज्ञानोबा रायांनी की आपण नित्य नेमाने त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून प्रार्थना शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी दिलेला आहे प्रकृष्टार्थना. प्रार्थना काय? प्रकृष्ट म्हणजे श्रेष्ठ, अर्थना म्हणजे याचना म्हणजेच मागणी, असा त्याचा अर्थ आहे. काय? जी श्रेष्ठ मागणी आहे तिला प्रार्थना असं. म्हणून नित्य नेमाने आपण भगवंताची प्रार्थना करतो की नाही? दररोज सकाळी संध्याकाळी भगवंताच्या समोर आपण प्रार्थना. आणि म्हणून अरे तुम्हाला जर त्या ठिकाणी संकट नाशक असं जर त्या ठिकाणी व्हावं म्हणत असेल किंवा आपल्या जीवनातले सर्व संकट निवृत्ती झाली पाहिजे तर देवासमोर दररोज एक श्लोक त्या ठिकाणी नित्याने म्हटला पाहिजे. का? कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा श्लोक त्या ठिकाणी नित्याने जर भगवंताच्या समोर म्हटला सकल संकट त्या ठिकाणी निवृत्ती होतात. आणि म्हणून प्रार्थना करत असताना प्रकृष्ट श्रेष्ठ प्रार्थना म्हणजे याचना. म्हणून प्रार्थना शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ याचना, श्रेष्ठ प्रार्थना. आणि म्हणून पसायदान जे आहे ही श्रेष्ठ याचना आहे. ज्ञानोबा रायांनी श्रेष्ठ मागणी केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानदेवांनी उदात्तांतकरणाने या ठिकाणी इतरत्र कुठलीही मागणी येणारी आहे पसायदानामध्ये पाहायला मिळत नाही. आणि म्हणून अनेक गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. वर्णन या ठिकाणी आलेलं आहे की बघा प्रत्येक ग्रंथावरती ज्ञानोबा रायांनी वेगवेगळे मंगलाचरण केले, वेगवेगळे
अनुभवामृताच्या अनुभवामृताच्या आरंभीत त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानोबारायांनी श्री गुरुला केलेली प्रार्थना काय? यदक्षर मनाकेय आनंदमयमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति शास्त्रं वेदतमाश्रये. की ही अनुभवामृताच्या आरंभी केलेली प्रार्थना आहे. पहिला श्लोक आहे.